अत्यंत दुःखाच्या क्षणी दादांना श्रद्धांजली वाहत असताना डोळ्यामध्ये अश्रू आहेत, पण ते अश्रू दाखवू शकत नाही अशी परिस्थिती आज आहे। एका धडावर करून आज दादा आपल्यामधून निघून गेले। राज्याचे माननीय उपमुख्यमंत्र्यांवर काम केलं तर एकनाथरावजी शिंदेनी मंत्री आणि सर्वच सभागृहातील सदस्यांनी त्यांच्या भावना, परंतु दादांबरोबर काम करणारे सदस्य अनेक असे आहेत ज्यांनी अनेक पक्षामध्ये काम केलं, दादांबरोबर काम केलं आणि आता काम करतात त्यातले कार्यक्रम जो झंझावत दादांचा होता। आणि अशी अनेक उदाहरणं दादांच्या बद्दल आठवणीची देता येतील की आजही सभागृहात आल्यानंतर दादा जेव्हा जेव्हा सभागृहात यायचे, पहिला दिवस नेहमी दादा या सभागृहात या खुर्चीवर बसलेले असायचे। काय रे पट्ट्या, काय रे प्रसाद, हा आजही आवाज आमच्या कानात कुठेतरी गुंजत राहतो, कुठेतरी आठवण येत राहते। ही आठवण दादांची आमच्याबद्दल आहे। आम्हाला दादांबद्दल अत्यंत नितांत असा आदर होता। पक्षात सोबत होते, विरोधात होते, तरी दादांनी कधी कुठलाही भेदभाव ठेवला नाही। अनेक वेळेला महाविकासच्या काळात एक असे विषय होते की दादा भाऊना कधी जयंतरावांना फोन करून सांगायचे की प्रसादला सांग की थोडं सांभाळून राहा, प्रसादला सांग ठीक आहे करू नको, काळजी वेळेलाही ते घेत होते। त्यांच्याशी एक राजकीय कार्यक्रम होता तर माझा त्यांच्याशी संबंध होता। दादा काळात, वाईट काळात पार वहिनी असतील यांच्याबरोबर घरामध्ये धनंजय मुंडे आणि आम्ही खोडके साहेब आम्ही एकत्रपणे त्यांच्या घरी जाण्याचं अनेकदा मला असे प्रसंग आले, परंतु दादा कधीही डगमगले नाहीत, दादा कधीही हरले नाहीत। दादाने तोंड देण्याचं काम केलं आणि तेही ताकदीने केलं। आणि खोडके साहेब आता म्हणाले, मी मगाशी बाहेर होतो तर मी त्यांच्याबद्दलच्या श्रद्धांजलीचं भाषण मी ऐकत होतो। अमोलच्या शब्दामध्ये धार होती, पण त्याच्या मनामध्ये तरी मला दिसत होतं असं चांगला, याचं देखील दुःख आम्हाला सर्वांना आहे। प्रशासकीय शिस्तीबद्दल दादाचं बोलायचं झालं तर त्याबद्दल कुठलं दुमत नाही। 6 वेळा या राज्याचं मंत्रीपद, 11 वेळा संकल्प अशा त्यांनी पार पाडल्या। मला तर मी तर सन्माननीय दादांना या सत्तेपासून कधी दूर पाहिलंच नाही। म्हणजे दादांची माझी ओळख 1990 पासूनची आहे। 1999 पासून 2026 पर्यंत एखाद वर्ष जर दादा सत्तेच्या बाहेर राहिले असतील तर नाही तर दादा नेहमी सत्तेत राहिले। आणि सत्तेतला खरा दादा माणूस कोण होता तर ते सन्माननीय कैलासवासी होते, हे मी माझ्या मनाच्या अंतःकरणातून तुम्हाला सांगतो। कुठलाही निर्णय घ्यायचा ठरला, कुठला निर्णय घ्यायचा झाला की तो घेणार म्हणजे घेणार, मग त्यासाठी वाटेल ते झालं तरी चालेल। जसं खोडके साहेब तुम्ही तुमची आठवण सांगितली की किती लोकांनी टीका केली तरी दादा त्या टीकेला घाबरत नव्हते। दादाने एकदा निर्णय घेतला की तो निर्णय घेतला, मग तो निर्णय मागे घ्यायचा नाही, हा त्यांचा स्वभाव होता। मला आज या सभागृहात एक गोष्ट आवर्जून सभापती महोदय सांगावीशी वाटते। आज या सभागृहात मी यायचंच कारण अजितदादा आहे। 2015ची भाई पण माझ्याकडे समोर बसलेत। 15ची निवडणूक होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते, भाजपाचे 32 नगरसेवक होते। त्या परिस्थितीमध्ये मला नागपूरला दादांचा फोन आला, प्रकाश मेहताजींनी फोन केला आणि मला म्हणाले अजितदादा तुम्हाला भेटणार आहेत। आता दादा नाही आहेत त्यामुळे उलगडायला काहीच हरकत नाही, कारण ती आठवण त्यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या कार्याची आठवण मला या जनतेला या सभागृहाच्या माध्यमातून सांगायची। मला विचारलं तुझं गणित कसं बसते, तर मी म्हटलं दादा तुमचे 14 आहेत, 32 भारतीय जनता पार्टीचे आहेत, थोडंफार जुळवून घेतलं तर ही सीट निघेल। पण मला माहिती आहे का तुझ्यासमोर 2 भाई उभे आहेत, एक रामदास भाई होते आणि एक भाई जगताप होते। तर म्हटलं ते भाई आहेत तर आपण पण भाई आहोत, आपण पण उभे राहून बघू भाईच्या समोर भाई। आणि आमचा योगायोग असा होता की आम्ही तिघेही एकाच गावातले होतो, एकाच तालुक्यातले होतो। आणि त्यावेळेला दादांनी सांगितलं की प्रसाद तू निवडणूक लढ। आणि मला आजही आठवतंय माननीय शरद पवार साहेबांचा त्यावेळेला सचिन भाऊ देखील माझ्याबरोबर होते। त्यावेळेला शरद पवार साहेबांचा 75चा कार्यक्रम होता। आधारवड नावाचं पुस्तक तयार झालं, पुस्तकामध्ये माझाही त्या पुस्तकात माझं नावही होतं आणि 9 तारखेला भरायची डेट होती। मी 9 तारखेला विचारलं की दादा फॉर्म भरायचा का, पंकज माहिती आहे, पंकज आणि समीर मला ती व्हॅन घेऊन भेटायला आले की तू फॉर्म भरू नको। आणि मी कलेक्टर ऑफिसला यांच्या गाडीतून पळालो आणि जाऊन फॉर्म भरला होता। तो काळ होता, कारण दादा मला म्हणाले होते की प्रसाद मी तुझ्या पाठीशी आहे, तू फॉर्म भर।
आणि मी तो फॉर्म भरला. आम्ही संघर्षाने ती निवडणूक लढलो. देवेंद्रजी देखील मुख्यमंत्री होऊन 7-8 महिनेच झाले होते आणि त्या काळामध्ये अतिशय ताकदीने 2 भाईंच्या समोर त्यावेळेला निवडणूक लढणं फारच कठीण होतं. म्हणजे भाईंच्या समोर उभं राहणं, उमेदवार उभं राहणं हेच कठीण होतं. परंतु तेव्हा दादा माझ्या ही भावना होती आणि दादांचा एक शब्द होता, प्रसाद निवडून मागे खंबीरपणे मध्ये एक मताने मी भाईंच्या समोर ती निवडणूक हरलो. आणि मला आजही आठवतंय दादांचा नॉट रिचेबल हा प्रकार नेहमी असायचा. त्या मी निवडणूक हरलो म्हणून दादा 2 दिवस नॉट रिचेबल झाले होते आणि दादांच्या मनात ते दुःख होतं, जे दुःख मला आता पार्थ दादांनी ज्या वेळेला मी त्यांना श्रद्धांजली व्हायसाठी बारामतीत गेलो तेव्हा सांगितलं की ते नेहमी एक गोष्ट सांगायचे की त्यावेळेला प्रसादला जर मी जिंकवलं असतं तर आज प्रसाद आपल्या बरोबर असता. ही आठवण मला पार्थ पवार साहेबांनी बारामतीमध्ये आता सांगितले. त्यावेळेला माझ्या डोळ्यामध्ये पाणी भरून आलं की आजही 10-12 वर्षानंतर देखील की हा माणूस आपल्यासारख्या कार्यकर्त्याबद्दल एवढा विचार करतो, मनामध्ये ते दुःख साठवून ठेवलंय. हा खरंच माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी एक अभिमानाचा दिवस होता. आणि त्यानंतर मी फार स्पष्टपणे त्यांचे की जे तू करशील तुझं पुढचं भविष्य आहे ते बरोबर आहे. देवेंद्रजींबरोबर असताना भविष्य दुसरी टर्म देवेंद्रजींच्यामुळे मिळाली आणि भाई देखील आमच्याबरोबर सभागृहात एकत्र आपण काम करतोय. कुठलंही वैर नाही, राजकारणामध्ये वैर कधीच नसतं. आपण एकत्र काम करतो, एकत्र करत असतो. पण मला आजही सभागृहात बघताना वाटतं की सचिन भाऊ असेल, मी असेल, निरंजन, अनेक लोक, खोडके साहेब असतील जे आता दुसऱ्या पक्षात आहेत परंतु ते दादांचे कार्यकर्ते होते आणि दादांच्या कार्यशैलीतून उदय चित्रात अनेक लोक की ते दादांच्या शैलीच्या कार्यकाळात काम करून पुढे गेलेले कार्यकर्ते आम्ही आहोत. त्यामुळे दादांबद्दल अनेक अशा आठवणी सांगता येतील. मनामध्ये नेहमी एक गोष्ट शेवटची जी राज्याचा मुख्यमंत्री व्हायचे माननीय एकनाथ देखील हे बोलून दाखवलं की होतं की मला कधी बनायचं. पण खरा खोटा ग्राहकातला रांडगा नेता आपण ज्याला म्हणतो, ज्याला माती माहिती आहे, भाग माहिती आहे, ज्याला शेती माहिती आहे, ज्याला अर्थ होती, त्याला अधिकाऱ्यांवर होता आणि एखादा अधिकारी कधीही दादानी सांगितलेलं काम करणार नाही. दादा असो किंवा नसो हे कधीही झालं नाही, दुःख आहे. खरं तर लिहून होतं पण लिहून वाचण्यासारखं काहीच नाही आहे. आणि मनातली माझी जी दादा श्रद्धांजली ती मनातूनच बोललं तर मला वाटतं वाचण्यापेक्षा ती खऱ्या खुऱ्या अर्थाने चांगल्या कंठ खरा पण आपल्याला ते लोकांना करता येत नाहीये. खरं तर या राज्याच्या अर्थनीतीला एक वेगळं वळण देण्यात केलं. दादांबद्दलची भिन्नता वेगवेगळी होती. दादांबद्दल लोकांची मागून बोलण्याची देखील पद्धत फार वेगळी होती. दादांवर पण प्रत्येक वेळेला त्यांनी तटकरे साहेब असतील, खोडके साहेब असतील, धन या सर्वांना एकत्र, आम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन त्या संघर्षामध्ये ते पुढे गेले. मी भारतीय जनता देखील सातत्याने स्वतःहून फोन प्रसाद सकाळी आमचा रात्र संपते दुपारी रात्री 2 वाजता. सकाळी तुम्ही 7ला बोलवलं तर झोपता. मग तू एक काम कर, 9:30 वाजता मंत्रालय, 9:30 वाजता सकाळी. म्हणजे दादांनी एकदा बोलल्या नाही असं बोलणं शक्य नव्हतं. एकदा वेळ दिली की वेळेचा पक्का माणूस कोण होता, सन्माननीय अजितदादा. 9 म्हटले की एक उदाहरण तुम्हाला देतो. खूप मोठा उद्योजक असतात, उद्योजक पहिला 10 मध्ये मला काँग्रेस पक्ष सभापती होतो. सकाळी 7 वाजताची तारीख होती. मी 5 मिनिटं असताना आणि ती व्यक्ती 7:15 आली. दादानी पीएला सांगितलं की त्याला सांग की आता पुढच्या आठवड्यात वेळ, कारण माझी 7:15ची दुसऱ्याची कोणाची तरी वेळ आहे. म्हणजे कितीही माणूस मोठा असो, वेळत्व देणारा नेता कोण होता तर ते अजितदादा होते. ही देखील मनामध्ये आठवून राहिलेली आहे. अनेक कार्यकर्त्यांना मोठं केलं. एक त्यांची शिस्तबद्धता होती, टापटिपटेपणा होता. कुठल्याही गोष्टीचं काम करत असताना ते काम अतिशय चांगलं झालं पाहिजे, सुलभ झालं पाहिजे, अतिशय पाहिजे, घराचे उंच असले पाहिजेत, अतिशय चांगला रंग पाहिजे, त्याला
असलं पाहिजे, त्याचं पॉलिश कुठलं असलं पाहिजे, लाद्या कुठल्या असल्या पाहिजे, ह्या प्रत्येक गोष्ट होते. हा अनुभव माझा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जेव्हा बॅरॅकमध्ये ऑफिस होतं आणि त्याचं काम चालू होतं, पंकज आपल्याला माहिती आहे, खोडके साहेब आपल्याला देखील माहिती आहे, चालू असताना अनेक शिस्तबद्धता होती. सचिन त्यावेळेला त्यांच्या होतो आणि हे अशा टेबल साफ असलं पाहिजे, टेबलवर फाईल कधी पेंडिंग, त्या आम्ही माननीय दादा आणि पुढे त्या कंटिन्यू आम्ही करतोय, कारण त्या शिस्त देखील समान आहे. आणि मंत्री शिंदे 24/7 चालणारं ते सरकार होतं. त्यांची पहाट सकाळी 5 ला व्हायची, 6 ला लोक भेटायला चालू करायचे, रात्री 10 नंतर दादा फोन नाही घ्यायचे. या मधल्या काळात चालू राहायचं आणि मग 10 नंतर कोणाला भेटायचं तर शिंदे साहेबांना सकाळी 6 वाजेपर्यंत 24/7चं सरकार अतिशय उत्तम पद्धतीने चालत असताना काळाने आमचा घात केला साहेब. ती महोदय काळाने आमचा घात करताना या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम दिवस असताना दादा अचानक ही प्रतिनिधी बारामतीकरांसाठी घात नाही मला वाटते. माननीय देवेंद्रजींना ते वयाने मोठे आणि तो ते धाकही दाखवायचे. मुख्य देवेंद्र बोलता त्या वयाच्या मानाच्या धाका देखील आम्ही बारामतीकरांच्या मनामधलं दुःख मी बारामतीमध्ये गेल्यानंतर पाहिलं. त्या बारामतीमध्ये जे विश्व माननीय पवार साहेबांनी आणि माननीय दादांनी उभं केलं त्या महाराष्ट्रामध्ये कदाचितच कुठल्या तरी तालुक्यामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये झालंय. ज्या पद्धत त्याच्यावरती आता बोललं जात आहे, पण मला त्या विषयावर काय बोलायचं नाहीये, कारण आज दादा आमच्यात नाहीये, ह्याच्यापेक्षा मोठं दुःख आम्हाला कुठलंच नाहीये. आणि खऱ्या अर्थाने महोदय दादा जेव्हा आपल्यात होते तेव्हा ते आपल्याला आपले दादा वाटत होते, पण जो महाराष्ट्र आढळला महाराष्ट्राने ते पाहिलं आणि महाराष्ट्राने त्याचं अनुभवलं त्यावेळेला लोकांना कळलं होता आणि दादाच होता. आणि त्यामुळे दादाचं सांगण्या पलीकडचं संबंध होते. सुप्रियाताई होत्या, दादांबरोबर त्यांची संधी मिळाली आणि ज्या वेळेला मोठी भगिनी अक्का देखील मला भेटली, तिने ओळखलं आणि तिने काही गोष्टी सांगायला लागल्या. म्हणजे त्यावेळेला आपण काय बोलावं त्या माऊली समोर बोलू शकतो, दादांची आई तिथे होती तिच्या समोर आम्ही काय बोलू शकतो, आमच्याकडे काय बोलण्यासारखे शब्दच नव्हते. खरं तर पण हे मान्य नव्हतं, परंतु नियतीने आपल्यामधून खेचून दुःख माझ्या कार्यकर्त्याला आहे, तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवसेना पार्टीच्या कार्यकर्त्याला या तमाम महाराष्ट्रातील जनतेला आहे. आम्ही दादांच्या आठवणीतून नेहमी कार्याच्या राज्यावर उमटत राहील. आणि मला पूर्णपणे देवेंद्रजी असतील सन्मान कसा करायचा, सन्मान कसा करायचा कसं, त्यामुळे माऊलीला बरोबर घेऊन गाडा चालवण्यात सभासारखे ज्येष्ठ लोक त्यांना हातभार देतील या कामामध्ये. आणि त्यांचं कुटुंब, त्यांचा परिवार, संपूर्ण पवार कुटुंब, अजितदादांचं पार्थ असेल, जय असेल, असेल, सुनेत्रा वहिनी असतील, शरद पवार साहेब असतील, सर्व कुटुंब ईश्वर देव देव शब्द श्रद्धा. जय हिंद, जय महाराष्ट्र.